चायनामध्ये धुमाकूळ घालणारा HMPV व्हायरस जो आहे तो महाराष्ट्रामध्ये सुद्धा दाखल झालेला आहे. नागपुरात 2 संशयित जे आहे रुग्ण मिळाले होते. 2 लहान मुलांमध्ये खरं तर हा संशयित व्हायरस जो आहे तो मिळून आला होता. त्यानंतर याची जी तपासणी आहे ती नागपुरातील एम्स रुग्णालयात होणार आहे. कशा पद्धतीने ही तपासणी केली जाणार आहे आणि त्याचा अहवाल केव्हापर्यंत येणार आहे या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर मीना मिश्रा मॅम आहे. मॅम, कशा पद्धतीनं 2 संशयित रुग्ण मिळालेले आहे, काय काळजी घेतली जाणार आहे, कशा पद्धतीनं तपासणी केली जाणार आहे आणि पुढे याचं जो आहे म्युटेशन वगैरे माहीत कसं केलं जाणार? नागपूरमध्ये हे जो 2 सस्पेक्टेड केसेस आपल्याला आढळून आलेले आहेत, तर त्याच्यासाठी NMC आम्हाला फोन आला होता की 2 अशी पॉझिटिव्ह केसेस आहे. तर काल आमची ICMR सोबत एक मीटिंग झाली. तर त्या मीटिंगमध्ये ही बाब मी त्यांना सांगितली होती की आमच्याकडे असे केसेस आले आहेत. तर त्यांनी जे इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत त्याप्रमाणे ते सॅम्पल्स आम्ही एम्समध्ये बोलवून घेतलेले आहेत. उद्या आमच्या किट्स पण येत आहेत. तर उद्या त्या सॅम्पल्सची पुन्हा टेस्टिंग होणार आणि ICMRच्या मानकाप्रमाणे जर हे सॅम्पल्स पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांची जर CT व्हॅल्यू 25च्या खाली असेल तर हे सॅम्पल्स आम्हाला पुढे NIV पुण्याला पाठवायचे आहे जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी. 25च्या पुढे असणे म्हणजे नेमकं आणि 25च्या खाली असल्यामुळे नेमकं काय होणार आहे याचा नेमकं काय? जेव्हा पण आम्ही RT-PCR टेस्ट लावतो तर त्याच्यात म्हणजे CT व्हॅल्यू जी असते म्हणजे त्याला आपण आमची जे सायकलचं जे कंट्रोल्ड सायकल थ्रेशहोल्ड असतं तर 25च्या खाली ती आहे याचा अर्थ की त्याच्यात म्हणजे व्हायरल लोडचा जो कॉन्सन्ट्रेशन आहे तर तो जास्त आहे. तर मग म्हणून जेव्हा आपण जिनोमिक सिक्वेन्सिंग, कारण हा एक खूप महागडा अफेअर आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला चांगले क्वालिटीचे सॅम्पल्स लागतात, कारण ती किट आपण अफोर्ड नाही करू शकत वेस्ट करायला. तर म्हणून त्याच्यात त्या गाईडलाईन्स आहे. कोविडमध्ये पण त्याच गाईडलाईन होत्या की ज्यांच्या CT व्हॅल्यू लेस दॅन 25 आहे त्यांचं आपण जिनोमिक सिक्वेन्सिंग करू. यामध्ये जिनोम सिक्वेन्सिंग करताना सॅम्पल्स मोठ्या प्रमाणात पुढच्या काळात येतील, म्हणजे कारण की याचे लक्षण अगदी साधे आहे. सर्दी खोकला सहज होणारा आजार आहे जो एरवी असतो. त्यामुळे कशी निवडले जातील आणि त्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग केले जाईल कसं? जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी आधी तर आता ते सुरुवात झालेली आहे. काही केसेस आलेले आहेत. तर सध्या जितके पण केसेस पॉझिटिव्ह येतील आणि ज्यांची जी CT व्हॅल्यू 25च्या खाली आहे ते तर आम्हाला नक्की पाठवायचे आहे आणि म्हणजे सगळीकडनं NIVकडे जाणार आहेत सॅम्पल्स. मग आता पुढे समजा जर काही जास्त वाढले तर मग तो NIV कॉल घेणार की त्याच्यातनं म्हणजे काही रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल्सची करू, कारण कोविडमध्ये पण मग आपण असंच करत होतो की सगळ्यांची नव्हते करत, काही आपण सॅम्पल्स सिलेक्ट करायचो. म्हणजे त्यांचे मग इन्स्ट्रक्शन्स होते की आम्हाला म्हणजे एक नंबर त्यांनी दिला की या नंबरचे इतके सॅम्पल्स पाठवा, तर आम्ही ते पाठवत होतो. साधारणतः जिनोम सिक्वेन्सिंगसाठी एक मोठा खर्च लागतो. तो खर्च किती आहे आणि पुढच्या काळात मध्ये एम्समध्ये करण्याची वेळ पडली तर करण्यात जाणार आहे? जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी अंदाजाने 25 ते 27 लाखाचा खर्च येतो 100 टेस्ट करण्यासाठी. आणि आमचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉक्टर PP जोशी सर यांनी पूर्ण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट देण्याची हमी दिलेली आहे आणि त्यांनी म्हटलं आहे की गरज पडल्यास आम्ही ती किट खरेदी करू आणि आमची जी VRDL आहे एम्स नागपूरची, तर ती एक इन्सॅकॉक रिकग्नाइज लॅबोरेटरी आहे आणि आमच्याकडे ट्रेंड मॅनपॉवर पण आहे. तर गरज भासल्यास आम्ही ती टेस्ट करू शकू. संख्या सॅम्पलची मोठी असणार, त्यामुळे किती कमीत कमी किती आणि जास्तीत जास्त किती जे आहे आपण आठवड्यामध्ये किंवा महिन्याभरात किंवा या कशा कालावधीमध्ये केलं जाणार आहे? सध्या तर असे काही खूप भरभरून म्हणजे असे केसेस आहेत असला काहीच भाग नाही आहे. आणि हा जो व्हायरस आहे हा तसा पण कम्युनिटीमध्ये असतो, स्कॅटर्ड केसेस असतात. आता फक्त का बरं आपल्याला खूप अशी चिंता झाली आहे, कारण चायनामध्ये खूप सारे केसेस मिळालेले आहेत. तर मग म्हणून आपण खूप विजिलंट झालेलो आहोत आणि आपल्याकडे पण काही आता पॉझिटिव्ह केसेस रिपोर्ट व्हायला सुरुवात झालेल्या आहेत. तर आपल्याला विजिलन्स जो ठेवायचा आहे तो 2 गोष्टींसाठी ठेवायचा आहे की जे इकडे तिकडे कधीतरी स्कॅटर्ड केसेस जे पॉझिटिव्ह येत होते तर ते आता जर जास्त प्रमाणात आले तर आपल्याला ते ट्रॅक करणं फार गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट की म्हणजे जे काही त्यांचे ते क्लेड्स होते जे सर्क्युलेशनमध्ये होते त्याच्यात काही नवीन म्युटेशन तर नाही झालेलं आहे ना. तर ते म्युटेशन बघण्यासाठी आपल्याला
म्हणजे 2 गोष्टी आहेत की आपल्याला RT-PCR ते किती पॉझिटिव्हिटी आहे ते बघणं गरजेचं आहे आणि काही म्युटेशन तर नाही झालेलं आहे त्याच्यासाठी आपल्याला जिनोमिक सिक्वेन्सिंग करणं हे गरजेचं आहे. ICMRच्या गाईडलाईन्सप्रमाणे त्यांनी म्हटलं आहे कारण की जे संशयित रुग्ण आहेत तर कमीत कमी 5 तरी सॅम्पल्स तुम्ही प्रत्येक वीकला करायला पाहिजे. हा कमीत कमी नंबर आहे, पण समजा जर आपल्याकडे संशयित रुग्णांची संख्या जास्त आहे तर मग तो नंबर वाढून पण जाईल. मॅम यामध्ये जरी फार मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास जाणवत नसला तरी यामध्ये दोन्हीही होऊ शकते, म्हणजे अप्पर आणि इनर भागात. कशा पद्धतीने काळजी घेणं गरजेचं आहे किंवा कुठल्या याच्यात हा जास्त धोकादायक ठरू शकतो हा व्हायरस? हा जो व्हायरस आहे हा दोन्ही पण करू शकतो, अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन आणि लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. जेव्हा आपण लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट म्हणतो म्हणजे तो लंग्सला इन्व्हॉल्व करणार. आणि हा व्हायरस मेनली इन्फेक्शन्स कॉज करतो लहान मुलांमध्ये जे 5 वर्षापेक्षा कमी आहे किंवा एल्डरली पॉप्युलेशनमध्ये म्हणजे मोर दॅन 6 इयर्स ऑफ एज आणि त्यांना जर काही कोमॉर्बिड कंडिशन्स वगैरे असतील तर या लोकांना या इन्फेक्शनचा धोका थोडा जास्त होण्याची शक्यता असते. नक्कीच ज्या पद्धतीनं आहे येत्या काळामध्ये आता रुग्ण सध्या जास्त नसले तरी या सगळ्या म्युटेशन्स होऊ शकतं का हे सगळं तपासलं जाणार आहे. त्यामध्येच लहान मुलं आणि 65पेक्षा जास्त किंवा ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांनी या सगळ्या याद्यामध्ये विशेष काळजी घेणे गरजेचं आहे आणि वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे तेवढंच गरजेचं आहे, कारण जर त्यामध्ये काही म्युटेशन्स असेल तर त्यांच्यावर योग्य उपचार केला जाईल. मात्र इतर लोकांना मात्र घाबरण्याची गरज नसल्याची सुद्धा माहिती जी आहे ते एम्सकडून सांगण्यात आली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, एम्स, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.